गेल्या आठवड्यात येवला तालुक्यातील गाव येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे घराची पत्रे उडून भिंती कोसळल्या होत्या। यात शेतकरी गंगाराम भागवत यांचं कुटुंब गंभीर जखमी झाले होते। आज मंत्री छगन भुजबळ हे येवला दौऱ्यावर आले असता नुकसानग्रस्त घराची व जखमींची विचारपूस करण्यासाठी गवडगाव येथे पोहोचताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली। या पावसात भुजबळांनी घराची पाहणी करत जखमी झालेल्या भागवत कुटुंबाची विचारपूस करत धीर दिला। पुन्हा घर बांधण्यासाठी घरकुलासाठी प्रयत्न केले जाईल असेही आश्वासन यावेळी या भागवत कुटुंबाला दिले। आपण पाहिलं आता सुद्धा फार मोठा पाऊस सुरू आहे आणि याच्या अगोदर तर मी इथे आलो आहे त्याचे शेजारील जे आहे घर त्याचे पत्रे वगैरे जे आहेत पडले, भिंती पडल्या, त्यातून काही जे आमचे जे आजोबा आणि आजी आहेत त्यांच्या डोक्याला मार बसले, त्यांच्या डोक्यावर ते विटा दगड पडले, त्यांच्या नातवाच्या पाठीवर मोठा दगड पडला। तर तिघेही जे आहे खरं म्हणजे जे झोपून आहेत, आपण पाहिलं आजारी म्हणजे जखमी आहेत। आणि आजोबा पण म्हणतात की अशा हवेचा एवढा जोर माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही। एवढी प्रचंड हवा हो त्यावेळेला वादळासारखी आला, पाऊस आला आणि त्यामुळे हे सगळं झालं। आता हे आपण एक ठिकाणी पाहतो, असं अनेक ठिकाणी ज्या राज्यामध्ये झालं असेल, आमच्या इथे तर अनेक ठिकाणी झालेलं आहेच, परंतु जे सरकारी अधिकारी आणि आमचे कार्यकर्ते त्या सगळ्यांची माहिती घेत आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला कुठे कुठे काय काय करता येईल, कुठे आपल्याला त्यांना घरकुल देता येईल, कुठे आणखीन काही मदत करता येईल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। नक्की तूर्त जे आम्ही विचारलं आमच्या कार्यकर्त्यांना तर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे की टाके वगैरे पडलेले आहेत पण त्यांना आराम करू द्या, खूप बरे होतील। तर त्यामुळे नाहीतर मग त्यांना आपण नाशिकला किंवा इतर ठिकाणी नेलं असतं ज्यांना मार लागलेला आहे जखमी, पण तूर्त ते म्हणतात तशी काही आवश्यकता नाही आहे, त्यांना आराम करू द्या।